नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. आणि यामध्ये दिलेले हे जे काही रिफ्रॅक्शन ही संकल्पना आहे त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. रिफ्रॅक्शन म्हणजे मराठीमध्ये अपवर्तन. बिफोर गोइंग टू दिस रिफ्रॅक्शन किंवा अपवर्तनाकडे जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा रिफ्लेक्शन किंवा परावर्तन म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया आणि मग आपण पुढे जाऊया. थोडीशी ही इयत्ता 8वी मधील उजळणी आहे. आणि आता या उजळणीमध्ये आपण पाहू, जर एखाद्या हव्या या माध्यमामध्ये या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे हा जर आरसा धरला म्हणजे परावर्तक पृष्ठभाग जर धरला आणि त्यावर जर एखाद्या टॉर्चचा किंवा एखादी प्रकाश किरणशलाका अशी जर पाठवली तर ते ज्या ठिकाणी आदळते तिथून म्हणजे त्याच माध्यमामध्ये त्या प्रकाश किरणाचं परावर्तन होतं असं दिसतं. आता अशा पद्धतीनं होणारी ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो परावर्तन. इन इंग्लिश वी कॅन कॉल इट ॲज व्हेन ए मिरर or a plane reflective surface is arranged and on that a light beam is focused, then after colliding on the surface of this mirror it gets reflected in the same medium or it changes its direction and enters into the same medium. This is known as reflection of light. We have to rememorize all these things, all these terminologies, then and then only we can go further. Now see here, this is AB, ray AB is the incident light ray. We can call it as apati kiran in Marathi. Here this is the point O. This point O is called as point of incidence, and on this point of incidence a normal, that is a right angle is made here and a normal is drawn at this point. This normal ON is there. Okay, now after bombarding or after colliding this light ray on the surface of the mirror at point O, it changes its direction and enters into the same medium. That means now CD is the reflected light ray. Now the angle which is made by the incident light ray with the normal is called as angle of incidence, and the angle made by the reflected light ray with that of the normal is called as angle of reflection. These are shown here. And now we know the laws of reflection of light as number 1, the incident light ray and the reflected light ray are on the opposite sides of the normal. The incident light ray, the normal and the reflected light ray, the surface of the mirror or the point of incidence, all lie in the same plane. These can be drawn on a plane surface. And third is major angle I is equal to major angle R. That means I and R are same in magnitude. Now we can translate it into simple Marathi. आपती किरणानं ही जी काही स्तंभिका आहे आपतन बिंदूवर काढलेली जी स्तंभिका आहे ON, याच्याशी केलेला कोन जो असतो तो म्हणजे आपाती कोन. आणि परावर्तित झाल्यानंतर नॉर्मल म्हणजे स्तंभिका जी आहे तिच्याशी केलेला कोन म्हणजे परावर्तित कोन.
आणि मग आता हे नियम 3 असे आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे 3 नियम, की आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, एक. दुसरा, आपाती किरण, स्तंभिका, परावर्तित किरण आणि आपतन बिंदू हे सर्व एकाच प्रतलामध्ये असतात. म्हणजे ते कागदावर किंवा अशा पृष्ठभागावर, सपाट पृष्ठभागावर म्हणजे एखाद्या प्रतलावर आपण घेऊ शकतो. तर ते सर्व एकाच प्रतलात असतात. आणि तिसरा नियम आहे की आपाती कोनाचे माप आणि परावर्तित कोनाचे माप हे दोन्हीही समानच असतात. हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा प्रकाशाच्या परावर्तनाच्या अभ्यासाच्या वेळी आपण हे 3 नियम सिद्ध करून पाहिलेले आहेत इयत्ता 8वी मध्ये. मित्रहो, आता आपण या ठिकाणी एक छोटीशी कृती करून पाहणार आहोत. आणि या कृतीमध्ये आपल्यासमोर आत्ता दिसत असेल की एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी या ठिकाणी एक पेन्सिल बुडवून ठेवलेली आहे. तर ही तिरकी ठेवलेली आहे. आता पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की पेन्सिल ज्या ठिकाणी पाण्यात प्रवेश करते म्हणजे पाण्यामध्ये असलेला भाग थोडासा वेगळा दिसतो, त्याची दिशा वेगळी दिसते. आणि हवेमध्ये असलेला जो पेन्सिलीचा भाग आहे तो आपली दिशा थोडीशी वेगळी दाखवतो. बघा, लक्षात येत असेल, पाण्यामध्ये जिथं पेन्सिल प्रवेश करते तिथं ती तुटली असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात तुटली का पाहू जरा. नाही तुटलेली, ती सरळच आहे. पण जसा आपण या ठिकाणी पाण्यामध्ये प्रवेश करू त्या प्रवेश केलेल्या ठिकाणापासून तिची दिशा बदललेली दिसते असं आपल्याला लक्षात येईल. याचबरोबर आपण आणखी काही गोष्टी या ठिकाणी आता पाहणार आहे. आता ही जी पेन्सिल आहे, ह्या पेन्सिलीचं सगळ्यात खालचं जे टोक आहे तिचा आकार मोठा झालेला दिसतो. पेन्सिल वर उचललेली आहे असं दिसतं. इथला भाग तुटून खाली गेला आहे आणि इकडून पुढं पेन्सिल वर उचललेली आहे असं आपल्याला दिसतं. ठीक आहे. त्यानंतर परत आपण पुढं पहा. थोडंसं मी आता संपूर्ण दिशा बदलतो. आता काय दिसतं पहा. आता हे जे टोक आहे हे टोक छोटं दिसतं. पेन्सिलीचा हा भाग जो आहे याची जाडी कमी दिसते आणि वर पाण्याच्या पृष्ठभागाच्या लगत गेलेला म्हणजे पलीकडच्या बाजूला असलेला जो भाग आहे त्याचा आकार वाढलेला दिसतो, त्याची जाडी वाढलेली दिसते. ठीक आहे, ओके. परत आपण थोडीशी पेन्सिल फिरवूया, बघूया काय दिसतं. आता पुन्हा या बाजूला जसं होतं तसंच इकडं टोक छोटंसं आहे खाली, ते टोकाकडची बाजूची पेन्सिलची जाडी वाढलेली दिसते, पेन्सिल तुटलेली दिसते, वर उचललेली दिसते, तळाकडची बाजू वर उचललेली दिसते. ओके. पुन्हा थोडंसं फिरवून बघूया काय दिसतं. आता पहा, आता काय दिसतं. आता पेन्सिलचं टोक पुढच्या बाजूला आहे म्हणजे पलीकडच्या बाजूला आहे आणि ती बाजू मोठी दिसते म्हणजे तिची जाडी जास्त दिसते आणि पेन्सिल ज्या ठिकाणी पाण्यामध्ये प्रवेश करते त्या ठिकाणची जाडी मात्र कमी दिसते. असं का बरं होत असावं याच्याबद्दल आपण आता पुढं चर्चा करूया. चला मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की इथं मी काही बाण आखलेले आहेत. वरच्या बाजूला जाणारा एक बाण दाखवलेला आहे आणि त्याला छेदून उजव्या दिशेला जाणारा एक बाण दाखवलेला आहे. आता या बाणांच्याकडं आपण निरीक्षण करा आणि आता आपण काय करूया, मी मगासचा जो पाण्याचा ग्लास होता भरलेला तो मी या ठिकाणी आणतो आहे. आपण पहा या ठिकाणी काय दिसतं. बाणाची वरची बाजू दिसते, वरच्या दिशेला जाणारा बाण दिसतो, उजव्या बाजूला दाखवलेला बाण दिसतो. ओके, ठीक आहे. आता मी काय करतो, हा ग्लास त्या पृष्ठभागापासून पुढं आणतो म्हणजे कॅमेऱ्याकडच्या बाजूला आणतो आणि मग कॅमेऱ्याकडच्या बाजूला आणल्यानंतर आपल्याला लक्षात येईल उभा बाण आहे तो तसाच राहिला, परंतु उजवीकडे जाणारा जो बाण होता त्याची दिशा मात्र बदललेली दिसते. तो बाण आता कुणीकडे जाताना दिसतोय, डावीकडे जाताना दिसतोय. असं का घडलं बरं?
तर या ठिकाणी इथंसुद्धा अपवर्तनाचीच प्रक्रिया घडलेली आहे आणि ही अपवर्तनाची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आता आपण या ठिकाणी पाहूया आणि याच्याबद्दल आपण परत नंतर अपवर्तन ही संकल्पना समजावून झाली की मग आपण नंतर पाहणार आहोत. क्लासमध्ये ठेवलेलं 5 रुपयाचं जे नाणं आहे या नाण्याकडं निरीक्षण केल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी नाणं वर उचललेलं दिसतं किंवा या पाण्याचा तळ वर उचललेला असावा असं दिसतं. याचंही कारण आहे अपवर्तन. आता हेच अपवर्तन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत.